नमस्कार. राजवीज कॉर्नर ऑल इन वनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर इथे मी आता अर्धा किलो मटण हे शिजवून घेतलेलं आहे. कढईत मी फोडणी देऊन घेते आपले रेग्युलर जे असते जिरं, मोहरी, हिंग. ह्याची फोडणी दिल्यानंतर मी त्यात आता कढीपत्ता टाकणार आहे, जो की माझ्या कुंडीतला आहे. आणि त्यातच मी आता परत छोटासा कांदा देखील बारीक कापून टाकलेला आहे. हे व्यवस्थित छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे. त्यानंतर मी ते खोबऱ्याचं वाटण टाकते, की ज्यामध्ये मी लसूण आणि आलं हे मिक्स करून वाटण तयार केलेलं आहे. ते मी देखील व्यवस्थित परतून घेणार आहे. आणि मग अर्धा चमचा हळद घातलेली आहे, घरगुती लाल तिखट अर्धा चमचा, आणि हा घरगुती काळा मसाला मी इथे वापरलेला आहे. तो मी इथे जवळजवळ 2 चमचे काळा मसाला वापरलेला आहे. मसाला हा आपल्या गरजेनुसार आपण वापरायचा आहे. तुम्हाला किती तिखट लागतं. तर इथे मी 2 ते 3 चमचे मसूरचं पीठ घालते, जेणेकरून घट्टपणा येईल आणि भाजी अशी दाटसर होईल. कारण मी याचा असं जास्त रस्सा वगैरे काही बनवणार नाही आहे. मसाले मिक्स केल्यानंतर मी इथे आता मटणाचे पीस टाकून घेते आणि मग रस्सा थोडासाच घालायचा आहे. मटणाचे पीस टाकून व्यवस्थित मसाल्यात मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून मसाला त्याच्यामध्ये मुरेल. आणि इथे पाणी मी फक्त आणि फक्त 1च वाटी घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त देखील घालू शकतात. तर अशा पद्धतीने आपली भाजी दिसते. आणि मीठ ही कमी प्रमाणातच टाकायचं आहे, कारण आपण मटण शिजवताना देखील आपण मिठाचा वापर केला आहे. तेवढी नक्कीच आठवण राहू द्यायची. कमी गॅसवर 5 मिनिटं उकळून घ्यायची आहे आणि आपली भाजी आता अशा पद्धतीने तयार झालेली आहे.